नाशिकमध्ये आले होते, अटल सेतूचं उद्घाटन केलं, पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा. श्रेयवादाची लढाई नाही नाही, म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील, कारण काल अटल सेतू, नाव अटल सेतू, पण अटलजींचा फोटोच नाही. त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा. उद्धवजी, नाशिकमध्ये पंतप्रधानांनी युवा पिढीला आवाहन केलेलं आहे की घराणेशाही मोडून काढा. फार छान आहे, कारण प्रभू रामचंद्र हे दशरथ राजाचे पुत्र होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले आणि सीता हरण झाल्यानंतर रामायण घडलं. आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे, त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही. ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय. तर